केडीएमसी आयुक्त ने की बड़ी कार्रवाई। रुक्मणीबाई अस्पताल के एक डॉक्टर सहित 6 निलंबित। 2 दिन पहले कल्याण महापालिका के रुक्मणीबाई अस्पताल में कल्याण पूर्व की एक महिला सविता बिराजदार इलाज के लिए आई, मगर डॉक्टरों ने उसे आगे इलाज के लिए कलवा जाने को कहा। इसी बीच 5 घंटे तक महापालिका अस्पताल की एम्बुलेंस उपलब्ध नहीं हो सकी। जब मिली तो उसके ड्राइवर ने एक पेशेंट को ले जाने से मना किया, जिस कारण महिला की मौत अस्पताल के गेट पर हो गई। सविता बिराजदार जो कि विधवा थी, उसके 2 छोटे बच्चे। इस वाकये के बाद केडीएमसी के नए आयुक्त अभिनव गोयल ने रुक्मणीबाई अस्पताल को अचानक विजिट देकर वहां के हालात का निरीक्षण किया तथा सविता बिराजदार की मौत के लिए जवाबदार कर्मचारियों पर सख्त कार्रवाई की, जिनमें कॉन्ट्रैक्ट बेसिक पर डॉक्टर उमर पटेल और स्टाफ नर्स निमिता भोये को सेवा से निकाल दिया, जबकि सिस्टर इंचार्ज जयश्री रायकर, वाहन चालक मारुति निकम, एम्बुलेंस चालक हरिश्चंद्र यशवंत राव और प्रमोद लातुरे को निलंबित किया। कुल 6 लोगों पर कार्रवाई के आदेश दिए। आणि आज मी रुक्मणीबाई हॉस्पिटल आपल्या कल्याण डोंबिवली शहरात जे आहे तिथे सहजासहजी पाहणी करायला गेलो आणि एक सामान्य नागरिक म्हणूनच मी गेलो त्या ठिकाणी। मग गेल्यावर केस पेपर काढला आणि मग नंतर जनरल ओपीडी जी असते त्या ठिकाणी गेलो। तर ओपीडी मध्ये गेल्यावर 1-2 डॉक्टर जागेवर होते, 1-2 डॉक्टर नव्हते, थोडं रांगही होते। मग तिथून मग फार्मसीच्या ठिकाणी पण मी गेलो। तिथे मग औषध जे लोक देत होते त्यालाही मी पाहिला, म्हणजे ते कोणाला काय औषध देत आहेत, कसे औषध देत आहेत। मग हे सगळं पाहत मग मी वरच्या सेक्शनला आयपीडी सेक्शन असेल जिथे चाचणी होत असते तेही पाहिला। हे सगळे पाहणी केल्यावर मग काही सिस्टम्समध्ये सुधारणा करण्याची आपल्याला गरज आहे असं मला वाटलं। कारण डॉक्टर्स आपले वेळेवर आलं पाहिजे, स्टाफ वेळेवर आला पाहिजे, जे रांगे लागतात ते कुठेतरी ॲक्टिव्ह मॅनेजमेंट त्या ठिकाणी असायला पाहिजे। डॉक्टर्सनी मग जे औषध प्रिस्क्राईब केलेली आहे मग ते इन स्टॉक जे आहेत तेच प्रिस्क्राईब केली पाहिजे आणि फार्मसीनी मग त्याप्रमाणे तो तिथे पेशंटला दिली पाहिजे। कुठल्याही बाहेरची दवाई किंवा नागरिकांना सांगू नये की बाहेरून तुम्ही दवाई औषध घ्यावं असा एक आमचा मानस राहील। तर त्या दृष्टीने मग नंतर मी आमचे डेप्युटी कमिशनर असतील किंवा MOH असतील इतर सर्वांना बोलवलं। मग सविस्तर 2 तास तिथे चर्चा करण्यात आली। विशेष करून जे रेफरलचा मुद्दा आहेत, म्हणजे आपण संदर्भित करतो जे रुग्णांना, त्याचे काय सिस्टम आहेत आज रोजी, मग कोण रेफर करते, मग कोण घेऊन जाते, कधी त्याच्यामध्ये उशिराने रेफरल होत असते किंवा रेफरल झाला तरी ॲम्ब्युलन्स यायला जायला उशीर होत असेल तर कसे त्याला सिस्टममध्ये सुधारणा करता येईल याच्यावरही चर्चा करण्यात आली आणि सविस्तर सूचना सर्व डॉक्टर्स आणि पूर्ण ॲडमिनिस्ट्रेशनला मी दिलेली आहेत। अपेक्षा अशी आहेत की सगळी सुधारणा याच्यामध्ये होईल आणि परत माझी सरप्राईज व्हिजिट्स आणि शेड्यूल्ड व्हिजिट्स असे सर्व हॉस्पिटल्सला होत राहणार, एकच उद्देशाने की नागरिकांना आपले शहरी भागाचे सर्व आरोग्य सुविधा दर्जेदार आणि काटेकोरपणे त्या ठिकाणी भेटली पाहिजे। सर, तुम्ही सरप्राईज व्हिजिट दिली, स्वतः तुम्ही त्या ठिकाणी पेशंट म्हणून देखील गेलेला आहात। हे सगळं पाहिल्याच्या नंतर आता तुमची काय कारवाई असणार आहे, किंवा आता काही गैरहजर होते, डॉक्टर उपस्थित नव्हते, किंवा जे काय अनुभवलं आहे त्यासाठी काय कारवाई असणार आहे? खरं सांगायचं तर कारवाईचा एक उद्देश नव्हता, एक सिस्टममध्ये कुठे कुठे आपले लॅकुना आहेत आणि ते कसे भरून काढायचे हे जास्त उद्देश होता, म्हणून आज मी असे गेलो होतो। आता एक सूचना जे सर्वसाधारण दिलेली आहे त्याच्यामध्ये काय बदल होईल त्याच्या अनुषंगाने नक्कीच पुढची माझी कारवाई राहणार आहे। जे बिलकुलच गैरहजर होते, काही लोक रजेवरही होते, पण काही लोक जे गैरहजर होते त्यांना शो कॉज देऊन मग पुढची रीतसर कारवाई करण्यात येईल। सर, तुम्हाला या दरम्यान काही कर्मचाऱ्यांनी ओळखलं का, किंवा काय संवाद काही झालाय का? नाही, हळूहळू जेव्हा मी फिरत होतो थोडा प्रश्न, म्हणजे एकदा बघत प्रश्न विचारू लागलो मी, तर 1-2 लोकांनी मग ओळखला मला आणि सगळं फिरून मग मीही त्यांना सांगितलं। मग ते सगळेजण मग आलेच, डॉक्टर्सही आलेत आणि मग आमच्या सगळ्यांना बोलून मग चर्चासत्रासारखा मी त्याला कन्वर्ट केला। मग कारण शेवटी सुधारणा काय करायचे आणि त्यांना सूचना काय द्यायचे हे पण महत्त्वाचं आहे, कारण त्याच्याशिवाय पुढे जाता येणार नाही। मग ते चर्चासत्र करून सविस्तर सूचनाही देण्यात आली।